मंडळी, यावेळेचा व्हिडिओ आपला सप्टेंबर मधचा आहे. म्हणजे सप्टेंबर मधली मंडळींचा स्वभाव कसा असतो, त्यांची वैशिष्ट्य काय असतात आणि पर्सनॅलिटी ज्या आहेत ना, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि अक्षय कुमार अक्की. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. आपलं यूट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की ऑगस्ट मधली मंडळी जी आहेत, म्हणजे ऑगस्ट मध्ये ज्यांचा जन्म आहे अशी मंडळी, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत आणि त्यांच्यावरती कुठच्या कुठच्या अंकांचा अंमल आहे. आज पाळी आहे सप्टेंबरची. सप्टेंबर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की जो महिना जितकेवा असतो त्या अंकाचं प्रभुत्व तर त्या व्यक्तींच्या स्वभावावरती असतंच, पण शिवाय त्याच्याशिवाय पण आणखीन एका अंकाचं असतं. आता सप्टेंबर 9 आहे, म्हणजे सप्टेंबर वरती 9चा अंमल आहे. आणि मंडळी, गंमतशीर गोष्ट आहे, त्यांच्यावरती 5चा पण अंमल आहे. ही मंडळी उत्साही असतात. आणि हा उत्साह कसा असतो माहितीये? फक्त मानसिक किंवा फक्त शारीरिक नसतो. मानसिक असतो, शारीरिकही असतो. काय आहे? 9 हा अंक शारीरिक ताकद दाखवतो आणि 5 हा अंक बौद्धिक ताकद दाखवतो. या दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं या लोकांच्या मध्ये आहे ते आपण बघणार आहोत. ही मंडळी हुशार असतात, यांचं आकलन उत्तम असतं. या लोकांना शिस्त आवडते, पद्धतशीर आवडतो. प्रत्येक गोष्टीचा विचार त्यांना बौद्धिक दृष्टिकोनातून सुद्धा केलेला आवडतो. इतर लोकांचे जसे गुण त्यांच्या पटकन लक्षात येतात, तसे त्या लोकांचे दोष सुद्धा यांना पटकन लक्षात येतात. आणि याला खेळांची आवड असते, त्यामुळे स्ट्रॅटेजी आखणे किंवा एखाद्या वेळेला एखाद्या खेळामध्ये समोरच्या खेळाडूचा वीक पॉइंट काय आहे ते बघून ती स्ट्रॅटेजी आखून त्याप्रमाणे आपल्या खेळाचं कल बदलणे, ह्या सगळ्या गोष्टी यांना उत्तम जमतात. आणि नुसतंच या मंडळींच्या दोषांचा अभ्यास करून बौद्धिक याच्यावरती थांबत नाही, तर ह्याच्यावरती ऍक्शन घेऊन, म्हणजे कृती करून सुद्धा त्याचा फायदा आपण कसा करून घ्यायचा ते करून घेतात. आणि आकलन चांगलं असल्यामुळे या गोष्टी त्यांना बखूबी जमत असतात. वक्तृत्व चांगलं असतं, उत्साही व्यक्तिमत्व आणि असं अभ्यास प्रचूर बोलणं यांनी समोरच्या वरती सुद्धा चांगल्या प्रकारे छाप पडते. त्यांना सतत कामात राहायला आवडतं. कुठचंही काम शक्यतो त्यांना अर्धवट ठेवायला आवडत नाही. आता या ठिकाणी गंमत बघा बरं का. 5 हा अंक असा आहे की 5 हा अंक आरंभशूर म्हटला जातो. तर कामाची सुरुवात तर करतो, पण 90-95% झालं काम की ते रेंगाळतं. पण या मंडळींच्यासाठी कसं आहे की 9 पण अंक इथे आहे ना, हजर 5 आहे पण 9 पण आहे ना, त्यामुळे ते काम पूर्णत्वाला जायला काहीच हरकत नसते. या कामांच्या मध्ये कौशल्य मिळवण्याची पण त्यांची क्षमता असते. अर्थात आता आपण जसं सप्टेंबरचा विचार करतोय ना, त्याच्यात मंडळी भाग्यांक काय आहे हे बघून किंवा रुलिंग नंबर काय आहे बघून हे गुणधर्म तुम्ही लावायचे असतात. आळसाला प्रयत्नपूर्वक ही मंडळी लांब ठेवतात आणि अडचणी झाल्या तर अडचणीला पार करण्याचं कौशल्य पण यांच्याकडे असतं, पण ते काम पुरं केल्याशिवाय थांबत नाही. आयुष्यात ठरवलेलं जे त्यांचं ध्येय असेल ना, त्यांना सहसा ते ध्येय मिळवायला आवडतं. त्यांच्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेने प्रत्येक संधीचं सोनं करण्याची क्षमता सुद्धा या मंडळींच्या अंगी असते. त्यामुळे हे काय यशस्वी होणार नाहीत. ठरवायला पाहिजे आपलं गोल काय आहे. गूढ विद्येचीही आवड असते. आणि विशेष म्हणजे ना, यांना प्राणी सुद्धा पाळायला आवडतात. वाचनाची म्हणजे पुस्तकांची यांना आवड असते, पण नुसत्यात कविकल्पना वाचण्यापेक्षा किंवा त्याच्यावरती विचार करण्यापेक्षा या सर्व गोष्टी त्यांना प्रॅक्टिकल मध्ये आणायला आवडतात. म्हणजे ते नुसत्याच कविकल्पना वाचण्याच्या ऐवजी एखादं सायन्स मधलं काहीतरी वाचतील आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न तरी करतील. त्यामुळे ना, जसं वाचन त्यांचं वाढत जातं तसतसं त्यांचं अनेक विषयातलं ज्ञानही वाढत जातं. पण म्हणून साधक बाधक विचार करूनच पुढे जाण्याची त्यांनी सवय स्वतःच्या अंगी वाढवून घेतलेली असते. माणसांना सुद्धा
चांगल्या प्रकारे समजून घेणं, म्हणजे त्यांचे गुण समजणं, त्यांचे दोष समजणं, हे आपण पाहिलंच. हे असल्यामुळे या लोकांना सहसा फसवणं इतरांना कठीण जात असतं. आणि यांचं जर एखाद्याने मत विचारलं ना, तर वरवर मत देण्याच्या ऐवजी पूर्ण विचार करून मग यांचं मत यांना द्यायला आवडतं. आणि जी गोष्ट त्यांना मनापासून करायला आवडते ना, ती जर गोष्ट त्यांनी परसू केली ना, तर ह्याच्यात ते जास्त यशस्वी होण्याचे चान्सेस असतात. यांचा स्वतःवरती विश्वास असतो आणि ते त्यांच्या देहबोलीतून सुद्धा आपल्याला समजत असतं. चिकाटीने प्रयत्नपूर्वक एखादी गोष्ट त्यांना अचीव्ह करायला आवडते. हे सगळे त्यांच्याकडे गुण असतात. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट असते, म्हणजे तीच गोष्ट रिपीटेडली करायला त्यांना मात्र कंटाळा आहे. पैशाला सुद्धा ही लोक योग्य ते महत्व देतात. व्यवस्थित राहणी, चांगला ड्रेसिंग सेन्स असतो या मंडळींचा, आणि व्यायामाला सुद्धा ही लोक योग्य ते महत्व देतात. आता थोडं त्यांच्या प्रकृतीकडे किंवा आरोग्याच्या बाजूला आपण वळूया. ज्या लोकांची सहसा पित्त प्रकृती असते, आजूबाजूच्या परिस्थितीचा, सराउंडिंगचा त्यांच्यावरती परिणाम होत असतो. लहान लहान गोष्टी सुद्धा यांच्या मनाविरुद्धच्या असतील आणि त्या जर सतत होत असतील ना, तर त्याचा पण त्यांना थोडा मानसिक त्रास होऊ शकतो. चिकित्सा करण्याची क्षमता यांच्याकडे असते, पण कधीतरी जर का असं झालं चुकून की अतिचिकित्सक स्वभाव झाला, तर त्या गोष्टींनी सुद्धा ते इरिटेट होतात आणि त्यांची चिडचिड होणं शक्य असतं. म्हणून त्यांना एक सूचना द्यावी सारखी वाटते की एखादा वादाचा मुद्दा जर आला ना, तर तो जास्त ताणण्यापेक्षा तो सोडून द्यावा. कारण का, त्याच्यावरती जास्त चर्चा करत बसेल तर त्याचा त्रास होऊ शकतो आणि शेवटी तो त्रास तुम्हालाच होणार असतो. मनावरती जर जास्त ताण आला ना, तर ह्यांचा डायजेशनवरती परिणाम होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणूनच तो ताण कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे कुठलाही मुद्दा फार ताणून नाही धरायचा. कधीतरी जर का हा ताण थोडा प्रमाणापेक्षा जास्त झाला ना, तर ह्या लोकांच्या मध्ये एक गोष्ट होण्याची शक्यता असते, ते म्हणजे त्यांच्या बोलण्यात अडखळणेपणा येऊ शकतो. थोडं स्पायसी खाणं ह्यांना आवडतं, पण ते सुद्धा त्यांनी जरा लिमिटमध्ये ठेवलं तर बरं होईल. झोकून देऊन काम करायलाही आवडतं, पण त्याच्यात सुद्धा त्यांनी झोकून देऊन काम अवश्य करा, पण आपल्या विश्रांतीचा सुद्धा विचार करा. एक महत्वाचा गुण या लोकांच्याकडे आहे. या लोकांची पंचतत्वांशी किंवा निसर्गाशी एकरूप होण्याची किंवा त्यांच्याशी कनेक्ट करण्याची एक चांगली क्षमता यांच्याकडे असते. तसंच त्यांची इच्छा सुद्धा असते. तर या गोष्टीचा त्यांनी चांगल्या प्रकारे फायदा करून घ्यावा. नेहमीच त्यांना कुठे निसर्गाच्या इथे जायला, त्यांची एखादा म्हणजे फिरायला जात आहे तर त्या ठिकाणी हिरवळ आहे, डोंगर आहे, समजा असं नसेल तर कमीत कमी 6 महिन्यातून एकदा तरी 3-4 दिवस त्यांनी समुद्र किनारी जाऊन राहावं. म्हणजे आकाश, ओपन आकाश, त्याच्यानंतर सूर्यप्रकाश, पाणी, खाली वाळू, हिरवळ, ह्या सगळ्यांच्या बरोबर ज्या वेळेला ते 3-4 दिवस घालवतात, त्यावेळेला त्यांच्या मनावरचं पूर्ण ताण ते बाजूला काढतात. आणि एकदा मंडळी करून तर बघा, खूप फ्रेश वाटत राहील तुम्हाला. काय आहे, शेवटी रिलॅक्स होणं आणि परत नवीन कामासाठी नवीन जिगर घेऊन सुरुवात करणं, याची पण गरज आहेच ना. आता आपण पहिलं व्यक्तिमत्व जे घेणार आहोत ते सर्वपल्ली राधाकृष्णन. 5 सप्टेंबर 1888. मंडळी, जन्मतारखेकडे लक्ष द्या. रुलिंग नंबर 5. आता सप्टेंबर आहे तिथे 9 तर आहेच, पण त्याच्याबरोबर 5 पण आहे. आणि 1888, एकदा 1, 3दा 8. आणि जर का आपण डेस्टिनी नंबर काढला, म्हणजे प्रारब्धांक काढला, तर तो 3 येतोय. हे सगळं आपल्या यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला दिसणार आहे. सोव्हिएत संघामध्ये भारताचे दुसरे राजदूत, भारतीय तत्वज्ञ आणि राजकारणी, भारतरत्न, टेम्पल्टन पुरस्कार, ऑर्डर ऑफ मेरिट, पीस प्राइज ऑफ जर्मन बुक ट्रेड, हे सगळे त्यांना मिळालेली होती. 20व्या शतकातील तुलनात्मक धर्म आणि तत्वज्ञानाचे सर्वात प्रतिष्ठित विद्वानांच्या पैकी एक ते समजले जात. 1952 ते 1962 भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि नंतर
1962 ते 1967 भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि 1921 ते 1932 या काळात कलकत्ता विद्यापीठातील किंग जॉर्ज पंचम मानसिक आणि नैतिक विज्ञान विभागाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे तत्वज्ञान हे अद्वैत वेदांतावरती आधारित होते. त्यांनी या परंपरेची समकालीन आकलनासाठी पुनर्व्याख्या केली, ज्याला ते अज्ञान पाश्चात्य टीका म्हणायचे. त्याच्यापासून त्यांनी हिंदू धर्माचा बचाव केला. समकालीन हिंदू ओळख निर्माण करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. असा विश्वास होता त्यांचा की शिक्षक हे देशातील सर्वोत्तम बुद्धिवंत असावेत. 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस हा 1962 पासून भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांची अनेक पुस्तकं आहेत. त्याच्यातल्या काही पुस्तकांची मी नावं तुम्हाला वाचून दाखवते. द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, इंडियन फिलॉसॉफी, द प्रिन्सिपल उपनिषदास, भगवद्गीता. त्याच्यावरती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांच्या कमेंट्स लिहिलेल्या आहेत. रिलिजन अँड सोसायटी, रोल ऑफ रिलिजन इन द मॉडर्न कॉन्टेक्स्ट. मंडळी, आपण जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल. 5 हा अंक आहे ना, हा अंक हा बुद्धीचा अंक आहे. आता इथे काय झालंय, 5 हा 2दा आलेला आहे. म्हणजे त्यांच्या जन्मतारीख त्यांची 5 आहे. सप्टेंबरचा पण अजून एक 5 मिळाले. त्याच्यानंतर 8 हा 3दा आलेला आहे आणि डेस्टिनी नंबर 3 आहे. हा 3 हा जो अंक आहे हा धर्मावरची तुमची निष्ठा दाखवतो, किंवा धर्मावरचा किंवा त्या वरची जी शक्ती आहे त्याच्यावरचा विश्वास दाखवतो. आणखीन ज्या वेळेला आपल्याला हे लक्षात येते की त्यांनी उपनिषद, आपले वेद, आपलं जी उपनिषद जुनं जे आपलं साहित्य आहे त्याच्यावरती किंवा नवीन निर्माण करण्यामध्ये जिथे लोकांना वेगळ्या भाषेमध्ये जे समजू शकेल अशा ह्याच्यात त्यांनी त्याचं पुनर्विचार त्याच्यावरती मांडलेले आहेत. मंडळी, 8 हा अंक अजून एक गोष्ट दाखवतो. ते म्हणजे या अंकाला, 5 या अंकाला नेहमी नाविन्याची आवड असते. पण 8 हा अंक आहे, हा 8 अंक नेहमी जे जुनं आहे ते सोनं आहे याच्याकडे असतो. इथे काय झालेलं आहे, त्या दोन्हीची उत्तम सांगड बसलेली आहे. आणि 8 आणि 3 हे सुद्धा अतिशय अध्यात्माचे साठी गरजेचे असणारे अंक आहेत. किती सुंदर या जन्मतारखेचा कसा उपयोग झालाय आपण बघू शकतो. 8 हा अंक तुमची जुनी जीवन मूल्य, आपल्या संस्कृतीमध्ये जे आहे ते किती उत्तम आहे हे दर्शवतंय. आणि जिथे राधाकृष्णन यांनी त्याच्यामध्ये अजून खोलवर जाऊन अभ्यास केलेला आहे, कारण 8 हा 3दा आहे. बरं, 5 हा अंक 2दा आलेला आहे. 5 हा अंक हा एक्सप्रेशन देणारा अंक आहे, किंवा कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन देणारा अंक आहे. काय आहे, कम्युनिकेशन हे फक्त बोलणंच असतं असं नाही. कम्युनिकेशन हे लिखाणातून सुद्धा आपल्याला दिसतं. 5 भाग्यांकाची मंडळी बरेचदा सतत काहीतरी लिहित असलेली आपल्याला दिसतात. आता राधाकृष्णन यांनी जो अभ्यास केलेला आहे तो सर्व त्यांनी लोकांच्या पुढे मांडला आणि हिंदू धर्माचा महत्व त्यांनी जगाला सांगायचा प्रयत्न केला. ही जन्मतारीख मुद्दाम निवडण्याच्या पाठीमागचा एक हेतू होता. एक तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जे केलेलं आहे कार्य ते एकदा आपल्या समोर मांडलं. पण त्यांच्या जन्मतारखेमध्ये आपण काय म्हणतोय, सप्टेंबर हा 9वा महिना आहे, पण त्याच्यावरती 5 या अंकाचा पण अंमल आहे. मग विचार असा केला की मग ज्यांच्याकडे 2दा 5 येत असेल, म्हणजे त्यांची जन्मतारीखच 5 आहे, ते घेऊन ती व्यक्ती कशी वेगळी आहे हे दाखवावं. आता दुसरी जी आपण जन्मतारीख घेतोय त्याच्यामध्ये आपण 5 हा भाग्यांक न घेता सप्टेंबरचा जो 9 अंक आहे हा 9 भाग्यांक कसा येईल अशी आपण दुसरी व्यक्ती घेतलेली आहे. ही व्यक्ती आहे एकदम वेगळ्या फील्डमध्ये आहे.
आणि मंडळी तुम्ही यांच्याशी जास्त कदाचित कनेक्ट व्हाल. 9 सप्टेंबर 1967 अक्षय कुमार, सगळेजण त्याला अक्की म्हणून ओळखतात. आता इथे आपण या जन्मतारखेचा विचार करणार आहोत ते 5 महिन्याच्या मुळे आहे, पण 9 भाग्यांक म्हणजे 9 तारीख, महिना 9 आणि 1967 मध्ये 9, तीनदा 9 आहे. म्हणजे 5 दोनदा असलेला आपण घेतलं, आता 9 तीनदा असलेला आपण घेऊया. अक्षय कुमार ऍक्टर आणि फिल्म प्रोड्युसर, सगळ्याच अंकाचं आपल्याला व्यवस्थित इथे दिसतंय. कसं आहे, इंडियन आर्मी ऑफिसर अक्षय कुमारचे वडील होते. खर तर अक्षय कुमार आर्मीमध्ये जाऊ शकतच होते, कारण त्यांचा फिटनेस 9 तीनदा आहे. 9 तीनदा ज्या वेळेला असतो तेव्हा माणूस म्हणजे एक तर व्यायाम करतच असतो, पण फिटनेस त्याचा कल्पनेच्या पलीकडे असतो. ते खरं तर अक्षय कुमार इंडियन आर्मीमध्ये पण जाऊ शकत होते, पण त्यांनी इतर अनेक गोष्टी करून बघितल्या. आणि आपण काय इथे पाहिलंय, त्यांना जी गोष्ट सप्टेंबर मधल्या लोकांना मनापासून करायला आवडते त्याच्यामध्ये ही मंडळी शाईन होतात. तर आधी त्यांनी अनेक गोष्टी करून बघितल्या. तायक्वांदो शिकले, किंवा त्यांनी जाऊन थायलंडमध्ये ते शेफ होते, त्यांनी बऱ्याच गोष्टी ह्या शिकल्या. कलकत्त्याच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी काम केलं होतं, त्यांनी शेफ म्हणून पण काम केलेलं आहे. पण हे सगळं करत असताना एकदा त्यांना मॉडेलिंग करायची संधी मिळाली आणि मग खरा त्यांना सूर गवसला की मी कशात काम करणार आहे, तर ऍक्टिंग. आणि एकदा ऍक्टिंग मध्ये गेल्यानंतर अक्षय कुमारने पाठीमागे वळूनच नाही पाहिला. आता ही सुद्धा गंमत बघा. 1991 साली सौगन या चित्रपटापासून अक्षय कुमारला जी काय ओळख मिळाली, मंडळी 24वं वर्ष होतं. म्हणजे ऍक्टिव्हेशन मधला नंबर 6 होता. तर हा सुद्धा त्यांना लाभलेला आहे. म्हणजे 67 मध्ये 6 आहेच, पण तो बरोबर इथे लाभला. आणि त्याच्यानंतर अक्षरशः अक्षय कुमारने पाठीमागे वळून पाहिलं नाही. लोकप्रिय हिरो किती असावा, अतिशय चांगलं काम करणं, स्वतःला झोकून देऊन काम करणं, स्वतःचे स्टंट स्वतः करणं, कुठल्याही गोष्टीमध्ये न घाबरता पुढे जाणं, हे अक्षय कुमारचं महत्व आहे. आज आता जवळजवळ 35 वर्ष अक्षय कुमार या इंडस्ट्रीमध्ये आहे. 150 पेक्षाही जास्त पिक्चर्स मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर रुस्तम म्हणून त्यांचा जो पिक्चर आला होता त्याच्यासाठी त्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळालेला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेली आहे. तसंच त्यांना पद्मश्री सुद्धा मिळालेली आहे. व्यायामाचे सुद्धा त्यांचे एक्सरसाइजचे काही व्हिडिओज आहेत. म्हणजे जी व्यक्ती एखादी व्यायाम करायला कंटाळ येत असेल ना, त्यांनी सुद्धा जर का अक्षय कुमारचा एखादा व्हिडिओ बघितला छोटा, तरी त्या माणसाला स्फूर्ती मिळेल की अरे चला उठावं आणखी आपण एक्सरसाइज करायला लागावा. इतका हा 9 नंबर आपल्याला ह्याच्याकडे दिसतोय. आता तुम्हाला सांगते की 5 पण कसा दिसतोय. काय असतं, 20व्या शतकात ज्या वेळेला सप्टेंबर मध्ये जन्म आहे ना, त्यावेळेला त्या व्यक्तीकडे एक वेगळ्या प्रकारचा मनी सेन्स असतो की कुठे जर का आपल्याला अडचण होत असेल तर पैशाच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला कसं बदलावं किंवा सिच्युएशन मध्ये काय बदल करावा का. आता इथे आपल्याला दिसतं की 9 यांच्याकडे आहेच, 20व्या शतकातले ते आहेत आणि सप्टेंबर मधला आहे. काय झालं होतं माहितीये का, एकदा दोनदा असं पण झालेलं आहे की अक्षय कुमारचे काही चित्रपट हे लागोपाठ फ्लॉप झाले, पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी असा काही विचार केला की बुवा आपला रोल थोडा बदलावा का. म्हणजे आधी समजा जर का असं असेल की रोमॅन्टिक हिरो म्हणून ते काम करतायत, तर त्यावेळेला त्यांनी काय केलं, ऍक्शन हिरो म्हणून त्यांनी स्वतःचा रोल बदलला. आणि ज्या वेळेला परत असं घडलं त्यावेळेला मग त्यांनी काय ठरवलं की स्वतःच फिल्म प्रोड्यूस करायची. आणि ज्या वेळेला त्यांच्या एक इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा ते स्वतः फिल्म प्रोड्यूस करत असतात ना, त्यावेळेला काय आहे, वितरण सुद्धा त्यांनी त्यांच्याचकडे ठेवलेलं असतं. त्यामुळे समजा आधीच्या ह्याच्यात त्यांना काही तोटा झाला असेल किंवा कुठे त्यांची काही फिल्म तेवढी पुढे चालली नसेल, तर इथे हे सगळं त्यांनी भरून काढलं. याला म्हणतात मंडळी मनी सेन्स.
आता हा जो 5 आहे ना, मी तुम्हाला खरंच सांगते, नवल वाटून घेऊ नका. अक्षय कुमारनी नंतर स्वतःच्या करिअरवरती एखादं पुस्तक लिहिलं आणि मध्येच तुम्हाला लक्षात असेल की हे त्यांनी जसं करून बघितले ना, तसंच एक महत्वाची गोष्ट म्हणजे हेराफेरीच्या वेळेला सुद्धा किंवा हेराफेरी परत जेव्हा आला तेव्हा कॉमेडीचा काय सेन्स आहे अक्षय कुमारचा. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे स्वतःची सुद्धा त्यांनी ग्रोथ करून घेतलेली आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हणते, या सगळ्या ह्याच्यावरती एखादं पुस्तक आलं ना, मंडळी वाट बघू पुस्तकाची. कशी वाटली ही दोन्ही व्यक्तिमत्व मंडळी? आज आपण इथेच थांबू. पण आपलं जे चॅनेल आहे अंजली टीव्ही वाचन, त्याच्यावर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना पाठवा. या विषयांची कुणाला आवड असेल त्यांना हे फॉरवर्ड करा आणि अवश्य तुमची मतं सांगा मला. असे विषय मांडल्यानंतर किंवा अशा प्रकारे एखाद्या जन्मतारखेचं विवेचन केल्यानंतर तुमची मतं काय हे ऐकायला मला फार आवडतं. धन्यवाद.